आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे sp हायब्रिडायझेशन. टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन मधला तिसरा प्रकार आहे sp हायब्रिडायझेशन. आता माग बघितलेलं आहे आपण दी प्रोसेस इन विच मिक्सिंग, रिकास्टिंग अँड रिडिस्ट्रीब्युटिंग ऑफ atomic orbital इट फॉर्म्स न्यू हायब्रिड ऑर्बिटल प्रोसेस इज नोन एज हायब्रिडायझेशन. ज्यावेळेस दोन किंवा अधिक ॲटॉमिक ऑर्बिटल एकत्र येतात आणि त्यातून नव्याने एक ॲटॉमिक ऑर्बिटल तयार होतं, ह्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? हायब्रिडायझेशन. मग त्या हायब्रिडायझेशनचे प्रकार पडतात sp3 हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन आणि sp हायब्रिडायझेशन. पाठीमागच्या 2 लेक्चर मध्ये आपण बघितलंय sp3 आणि sp2 हायब्रिडायझेशन म्हणजे काय. आज आपण बघणार आहोत sp हायब्रिडायझेशन. दी प्रोसेस इन विच mixing of one s and one p atomic orbital it forms किंवा it recast, it mix together and it forms new sp hybrid orbital is known as sp hybridization. The process in which mixing of one s and one p orbital it mix, recast and forms new sp hybrid orbital is known as sp hybridization. आता हे sp हायब्रिडायझेशन आपण एक्झाम्पल मधनं बघूया. फॉर्मेशन ऑफ ऍसिटिलीन मोलेक्यूल. काय? फॉर्मेशन ऑफ ऍसिटिलीन मोलेक्यूल. आता ऍसिटिलीन मोलेक्यूल फॉर्मेशन मध्ये सुरुवातीला आपल्याला ऍसिटिलीनचं सूत्र माहिती पाहिजे. काय? फॉर्मेशन ऑफ ऍसिटिलीन मोलेक्यूल. मग आता ऍसिटिलीन मोलेक्यूल फॉर्मेशन मध्ये जर बघितलं, ऍसिटिलीन किंवा त्याला इथाइन म्हणलं जातं, CH ट्रिपल बॉन्ड CH, हे झालं त्याचं स्ट्रक्चर. काय? ऍसिटिलीनचं स्ट्रक्चर CH ट्रिपल बॉन्ड CH, ऍसिटिलीनचं स्ट्रक्चर झालं. ह्याचा मोलेक्युलर फॉर्म्युला काय असतो? C2H2. काय? मोलेक्युलर फॉर्म्युला काय येतोय? C2H2. आता इथं सेंट्रल ऍटम कोण आहे? कार्बन ऍटम नेहमीप्रमाणे. मग कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घ्यायचं 1s2 2s2 आणि 2p2. हे बॉक्स डायग्राम मध्ये मांडत असताना पुन्हा 1s2 म्हणजे पहिलं s ऑर्बिटल 2 इलेक्ट्रॉननी भरलं, दुसरं s ऑर्बिटल 2 इलेक्ट्रॉननी भरलं. आता 2p2 जे आहे त्यातला एक इलेक्ट्रॉन px मध्ये गेला, एक py मध्ये. नेहमी प्रमाणात इथं काय झालं? 2px1 2py1 आणि 2pz0. आता 2px1 2py1 कसे झाले? अनपेअर्ड. 2 इलेक्ट्रॉन होते, एक्स मध्ये एक गेला वाय मध्ये, आणि झेड मात्र कसा इथं आता? फॅकंट ऑर्बिटल. पूर्णपणे कसं आहे? एम्प्टी, रिकाम. मग आता ही काय झाली? ग्राउंड स्टेट ऑफ कार्बन ॲटम. हायब्रिडायझेशनच्या प्रोसेस मधली पहिली स्टेप कोणती आहे? तर काय? ग्राउंड स्टेट. काय? ग्राउंड स्टेट ऑफ कार्बन ॲटम. ग्राउंड स्टेट म्हणजे काय? त्या इथाइन मधल्या किंवा ऍसिटिलीन मधल्या कार्बन ॲटमची मूळ अवस्था. मूळ अवस्थेमध्ये त्याचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, तर 6 इलेक्ट्रॉन कसे जाते? पहिल्या शेल मध्ये 2 गेले आणि दुसऱ्या शेल मध्ये 4 गेले, पण त्या 4 मधले 2 s मध्ये गेले आणि 2 p मध्ये गेले, अकॉर्डिंग टू द हंट्स रूल फॉर मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये बघितलंय. आता पुढं नेक्स्ट स्टेप आहे हायब्रिडायझेशनची, एक्साइटेड स्टेट. आता जर बघितलं इथं 1s2 ऍज इट इज. आता इथं मात्र काय होणार आहे? तुमच्या 2s मधला एक इलेक्ट्रॉन आपण पुढे प्रमोट करतोय, त्याला काय म्हणलं जातं? आता प्रमोशन ऑफ इलेक्ट्रॉन. इथे जर बघितलं, कार्बन आपण पुन्हा मांडून घेतला 1s2 2s2 आणि 2p2. इथं s मध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले, 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले आणि 2p2 मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. आता याला ग्राउंड स्टेट ऑफ कार्बन ॲटम म्हणलं आपण. आता पुढं काय? एक्साइटेड स्टेट मध्ये काय होत असतंय? ह्या 2s मधला एक इलेक्ट्रॉन आपण पुढे ढकलतोय. का ढकलतोय? इथलं जे 2px1 2py1 आणि 2pz0 ऑर्बिटल असते, काय? 2pz0 जे ऑर्बिटल असतंय ते काय करतंय? mtz0 ऑर्बिटल इलेक्ट्रॉनच्या शोधात असते, जास्त रिएक्टिव्ह असते. का? तर ते पूर्णपणे रिकाम म्हणून. कोणतं ॲटॉमिक ऑर्बिटल जास्त हे असतंय रिकाम? तर त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर एक तर पूर्ण भरलेलं
किंवा एकतर पूर्ण रिकामा असलेलं किंवा एक अनपेअर्ड असलेले इलेक्ट्रॉन्स कसे असते तर जास्तीत जास्त रिॲक्टिव्ह. मग आता ह्याच्या बाबतीत जर बघायला गेलं तर कार्बन काय करतो एक्साइटेड स्टेट मध्ये 1s2 2s2 आणि 2p2 इथं यस भरलंय, दुसरं यस पण पूर्णपणे भरलंय. आता 2p2 मध्ये जर बघितलं दोघं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, एक एक्स मध्ये गेला एक वाय मध्ये, झेड कसा असते 0, x1 y1 आणि इथं झेड कसा असतोय तर 0. मग आता आपण काय करतोय 2s मधला एक इलेक्ट्रॉन पुढे ढकलतोय. काय 2s मधला एक इलेक्ट्रॉन पुढच्या बाजूला प्रमोट केला. आता प्रमोट केल्यानंतर त्याला काय म्हणलं जातं प्रमोशन ऑफ 2s इलेक्ट्रॉन इनटू वॅकंट 2pz0 ऑर्बिटल इज नोन एज एक्साइटेड स्टेट ऑफ कार्बन ऍटम. ह्याला काय म्हटलं जातं तर एक्साइटेड स्टेट ऑफ कार्बन ऍटम. आता याच्यामध्ये जर बघितलं पुन्हा 1s2 ऍज इट इज 2s1 झालं इथं बघा. काय 2s1. आता इथं 2px1 y1 आणि z1. एक्स मध्ये एक इलेक्ट्रॉन आला, वाय मध्ये एक इलेक्ट्रॉन आला, 2px1 2py1 आणि 2pz1 सगळ्यांकडे काय आले एक एक इलेक्ट्रॉन्स आले. सर्वांकडे काय आले एक एक इलेक्ट्रॉन्स. मग आता काय झालं एक यस आणि 3p ऍटॉमिक ऑर्बिटल यांची एनर्जी कशी झाली इथं सेम एनर्जी. यांची एनर्जी आणि सिमेट्री सुद्धा कशी झालेली आहे सेम. दे हॅव मॅक्झिमम सिमेट्री अँड मिनिमम एनर्जी. त्यांची एनर्जी आणि त्यांची सिमेट्री कशी झालेली आहे सारखी. त्याला काय म्हणलं जातं सिमिलर किंवा सेम. आता पुढे जर कन्सिडर केलं आपण तर काय करायचं आपल्याला आता हायब्रिडायझेशन घडवून आणायचं आहे. कुणामध्ये घडवून आणणार आहे आपण sp हायब्रिडायझेशन बघतोय. दी प्रोसेस इन विच मिक्सिंग ऑफ 1s and 1p atomic orbital it forms new hybrid orbital is known as sp hybridization. काय sp हायब्रिडायझेशन. मग आता इथं एक्साइटेड स्टेट प्रमाणे जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मांडलं 1s2 ऍज इट इज आलं. आता इथं काय येणार 2s1 यस मध्ये एक इलेक्ट्रॉन गेला, इथं मात्र काय येणार 2px1 2py1 आणि 2pz1. काय तिघामध्येही एक एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आला. पण आता ऍक्च्युली पुढची स्टेप काय तुमची हायब्रिडायज्ड स्टेट. पुढची जी स्टेट आहे ती कोणती आहे हायब्रिडायज्ड स्टेट. आता या प्रोसेस मध्ये काय होत असतंय एक यस आणि एक पी ऑर्बिटल भाग घेते. कोणतं पी ऑर्बिटल भाग घेईल एक 2s ऑर्बिटल म्हणजे इथलं 2s ऑर्बिटल आणि इथलं 2px1 ऍटॉमिक ऑर्बिटल काय केले ना हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेतला. म्हणजे इथं हायब्रिडायझेशन घडून येत असताना एक यस आणि एक पी ऍटॉमिक ऑर्बिटल भाग घेतोय. एकूण किती ऍटॉमिक ऑर्बिटलनी भाग घेतला 2. म्हणून काय तयार झाली नव्यानं 2 sp हायब्रिड ऑर्बिटल. मग मी फक्त खाली हायब्रिड ऑर्बिटल मांडून घेतली बघा. ह्याला काय म्हणलं मी हायब्रिड ऑर्बिटल्स. काय हायब्रिड ऑर्बिटल एक यस आणि एक यस कॅरेक्टर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल किंवा पी कॅरेक्टर कॅल्क्युलेट करायचं असेल तर दोघांचं कॅरेक्टर किती येतंय 50-50%. यस 50% असेल तर पी सुद्धा किती असणार आहे इथं 50% म्हणजे 50%. लक्षात येते दी प्रोसेस इन विच मिक्सिंग ऑफ 1s and 1p atomic orbital it forms hybrid sp orbital is known as sp hybridization. आता कार्बन ऍटमची ग्राउंड स्टेट जर बघितली तर सगळ्या कार्बन ऍटमची सारखीच आहे 1s2 2s2 2p2. sp3 मध्ये जर बघितलं आपण तर sp3 मध्ये एक यस आणि 3p भाग घेतात हायब्रिडायझेशन मध्ये. sp2 मध्ये जर बघितलं एक यस आणि 2p भाग घेतात आणि sp मध्ये जर बघितलं तर एक यस आणि एक पी ऍटॉमिक ऑर्बिटल भाग घेत असते. आता जर पुढे कंटिन्यू केलं आपण तर आता इथाइन मोलेक्यूल कसा तयार होतोय ते आपण जरा बघूया. इथाइनचा मोलेक्यूल तयार होत असताना कशा पद्धतीने तयार होते आपण पुढे बघणार आहे. आता
पाठीमागच्या लेक्चर मध्ये बघितल्याप्रमाणे कार्बन ऍटमचं काय तयार झाली 2 sp हायब्रिड ऑर्बिटल. मग आता कार्बन कार्बन एकमेकाबरोबर जोडले जात असताना कार्बननं आपला एक इलेक्ट्रॉन काय केला sp हायब्रिड ऑर्बिटल मधला दुसऱ्या कार्बन ऍटमच्या sp हायब्रिड ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉन बरोबर शेअर केला. दोघांकडेही एक एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन होता. इथं ओव्हरलॅप कोणता झाला sp ओव्हरलॅप्स sp. इट फॉर्म स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड. आता राहिलं काय कार्बनकडे शिल्लक तर कार्बनकडे अजून 3 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले. त्या तिन्हीमध्ये किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहतेत तर एक इलेक्ट्रॉन तो ऍक्च्युली कुणाबरोबर शेअर करतोय राहिलेले जे काही sp3 लोब आहे सॉरी sp लोब आहे इथं काय होत असतंय sp s ओव्हरलॅप काय sp s ओव्हरलॅप आणि इकडे काय होत असतंय sp s ओव्हरलॅप. आता इथं राहिलेला एक इलेक्ट्रॉन कुणाबरोबर शेअर केला तर हायड्रोजन बरोबर. का तर इथाईनचं जे स्ट्रक्चर आहे अशा पद्धतीचं आहे बघा सी ट्रिपल बॉन्ड सी सिंगल बॉन्ड एच सिंगल बॉन्ड एच. इथाईन मोलेक्यूल तयार होत असताना आता मधला बॉन्ड एक तयार झाला म्हणजे सिग्मा बॉन्ड. आता दोन्ही बाजूला 2 पाय बॉन्ड कसे तयार होते ते बघायचंय. कार्बन हायड्रोजन सुद्धा कसा असतोय स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड. आता राहिलंय काय कार्बनकडे शिल्लक अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. कोणते 2 अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल आहेत तर वाय आणि झेड. हायब्रिडायझेशन मध्ये भाग न घेतलेले ऍटॉमिक ऑर्बिटल शिल्लक राहिले विच आर परपेंडिक्युलर टू द कार्बन सेंटर. आता त्यांना जर कन्सिडर केलं तर दे आर परपेंडिक्युलर टू द कार्बन सेंटर. मग आता हे दोघंही कसे असतात कार्बन सेंटरला परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणलं तर काय तुमचा हा समजा वाय घेतला आपण आणि ह्याला आपण झेड म्हणूया. काय ह्याला आपण झेड म्हणूया. हा झाला वाय आणि इकडे झाला झेड. मग आता इथाईन मोलेक्यूल तयार करत असताना ह्याच्याकडे एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे याच्याकडे एक अनपेअर्ड आणि याच्याकडे ह्यांनाही 2 लोब आहेत. एक कार्बनच्या वरच्या बाजूचा लोब काय एक कार्बनच्या वरच्या बाजूच्या लोबला आपण काय म्हणतो अबोव दी प्लेन आणि खालच्या बाजूला काय म्हणतो आपण बिलो दी प्लेन. मग आता वरच्या बाजूचं जे ओव्हरलॅपिंग आहे काय ह्या दोघांमध्ये जे ओव्हरलॅपिंग होतंय ते कसं होत असतंय बघा आता लॅटरल किंवा त्याला काय म्हणलं जातं साइडवाइज ओव्हरलॅपिंग. लॅटरल ओव्हरलॅपिंग ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल किंवा साइडवाइज ओव्हरलॅपिंग ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल. मग आता साइडवाइज होत असताना पहिल्या कार्बन ऍटमचा आता इथले sp sp एकमेकाला ओव्हरलॅप झाले हायब्रिडायझेशनचे इथं स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड तयार झाला. मग आता सपोज जर इथला साइडवाइज मध्ये हा याला ओव्हरलॅप झाला तर काय झाला इथे एक पाय बॉन्ड तयार झाला. काय एक पाय बॉन्ड तयार झाला. आणि आता दुसरा जर कन्सिडर केला आपण काय दुसरा जर कन्सिडर केला तर दुसरा आता कोणता म्हणूया आपण खालच्या बाजूला बिलो दी प्लेन पकडूया. आता हे आपल्याला समजायसाठी आता बिलो दी प्लेनचा जर घेतला तर इथं काय झालं इथं सुद्धा लॅटरल ओव्हरलॅपिंग इथं खाली दाखवलंय बघा मी लॅटरल किंवा उभं छेदन म्हणलं जातं त्याला. साइडवाइज किंवा लॅटरल ओव्हरलॅपिंग न जर 2 ऍटॉमिक ऑर्बिटल एकत्र छेदले गेले तर तिथं काय तयार होतो पाय बॉन्ड. मग आता इथे एकूण पाय बॉन्डची संख्या किती तयार होतीये 2. इथाईन मोलेक्यूल मध्ये जर बघितलं तर एकूण पाय बॉन्ड किती असते ट्रिपल बॉन्ड मध्ये हा ट्रिपल बॉन्ड घेतला आपण. ह्या ट्रिपल बॉन्ड मध्ये 2 पाय बॉन्ड असते आणि मधला जो असतोय तो स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड आणि कार्बन हायड्रोजन सुद्धा नेहमी कसा असतो सिग्मा बॉन्ड. मग इथाईनचा मोलेक्यूल मध्ये जर बघितलं तर आता इथं कोणतं ओव्हरलॅपिंग झालं वरच्या बाजूला तर पीवाय पीवाय ओव्हरलॅपिंग आणि खालच्या बाजूचं जे ओव्हरलॅपिंग आहे ते पीझेड पीझेड 2pz ओव्हरलॅप विथ द 2pz आणि 2py ओव्हरलॅप विथ द 2py ऍटॉमिक ऑर्बिटल. मग दिस स्ट्रक्चर गिव्स दॅट. आता हे जे स्ट्रक्चर आहे तुम्ही जर सी ट्रिपल बॉन्ड सी सिंगल बॉन्ड एच हे कशाचं स्ट्रक्चर आहे इथाईन मोलेक्यूल. कुणाचं स्ट्रक्चर आहे हे इथाईन मोलेक्यूलचं. हे स्ट्रक्चर काय सांगते आता ह्याच्यामध्ये जे ऍटॉमिक ऑर्बिटलचं ओव्हरलॅपिंग होत असतंय ते कोणत्या ऍटॉमिक ऑर्बिटलचं होत असतंय sp ओव्हरलॅपनं काय झालं पहिलं स्केलेटन तयार झालं. काय तयार झाला सिग्मा बॉन्ड. आता इथं जर बघितलं तर कार्बन हायड्रोजन मध्ये ओव्हरलॅप होऊन काय तयार होतो
कार्बन हायड्रोजन सिग्मा बॉन्ड. राहिले 2 ॲटॉमिक ऑर्बिटल